सिलेक्शन क्रायटेरिया फॉर ट्रान्सफॉर्मर. आता याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन काय असतील. 100 kV पेक्षा मोठ्या ट्रान्सफॉर्मरचं सिलेक्शन क्रायटेरिया लिहा, किंवा 100 kV पेक्षा छोट्या ट्रान्सफॉर्मरचे सिलेक्शन क्रायटेरिया लिहा, पॉवर ट्रान्सफॉर्मरचं सिलेक्शन क्रायटेरिया लिहा, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचं सिलेक्शन क्रायटेरिया लिहा. कोणत्या जरी ट्रान्सफॉर्मरचं सिलेक्शन क्रायटेरिया स्पेसिफिकेशन विचारले तर एवढेच लिहायचे. मग एवढं लिहिलं तर 4 मार्क भेटणार का, 6 मार्क भेटणार का? नाही, त्याच्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा अपेक्षित आहे. सो उदाहरणार्थ रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, रेटिंग किती आहे, KVA आहे, किती KVAचा आहे. पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल तर जास्त KVAचा असतो, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असेल तर कमी KVAचा असतो. ओके, रेटिंग. तो इसमें है ना ऑलरेडी रेटिंग. रेटिंग किस में रहता है, KVA में रहता है. तो 4-5 टाइप के क्वेश्चन पूछ सकते हैं. तो पहला क्वेश्चन क्या है, सिलेक्शन क्रायटेरिया फॉर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. मग डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची रेटिंग तुम्हाला इथं माहिती आहे. ओके, पॉवर ट्रान्सफॉर्मरची रेटिंग तुम्हाला माहिती आहे. मग फक्त पॉवरचं विचारलं तर पॉवरचंच लिहा, डिस्ट्रीब्युशनचं विचारलं तर डिस्ट्रीब्युशनचंच लिहा. ओके, तर सिलेक्शन क्रायटेरिया पहिलं तर रेटिंग. तुम्ही एखादी वस्तू विकत घ्यायला गेले तर काय बघणार तुम्ही, पैसे सोडून द्या रे झाकण जुल्या हो. रेटिंग 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 बघता ना. ऑनलाईन परचेस करायचं असेल तर काय बघता तुम्ही, रेटिंग बघता. स्टार रेटिंग किती रेटिंग दिलेली ती. तर इथं रेटिंग काय, KVA MVAमध्येची रेटिंग बघतो. त्याच्यानंतर दुसरं टॅप चेंजिंग. टॅप कशा पद्धतीने चेंज केलेली आहे, सेंटर टॅप आहे का मल्टिपल टॅप आहे का, किती कशा पद्धतीने टॅप चेंज केलेले, हे स्पेसिफिकेशनसुद्धा आहे, सिलेक्शन क्रायटेरियासुद्धा लक्षात घ्या. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर बघितलं तुम्ही रेक्टिफायरमध्ये. ओके, मधामध्ये आता 909चं ट्रान्सफॉर्मर, याच्यामध्ये मधात सेंटर टॅपिंग असतं. हे प्रायमरी, हे सेकंडरी, मधात टॅपिंग राहते सेंटरला, माहिती आहे ना तुम्हाला. तर ह्या अशा टॅपिंग किती आहेत, टॅप चेंजर, तर त्याच्यावर सुद्धा ट्रान्सफॉर्मर सिलेक्ट होत असतो. त्याच्यानंतर कनेक्शन सिम्बॉल, स्टारमध्ये आहे का डेल्टामध्ये आहे, स्टार स्टार आहे, डेल्टा डेल्टा आहे, स्टार डेल्टा आहे, डेल्टा स्टार आहे, ओपन कनेक्शन आहे का स्कॉट कनेक्शन आहे, अशा 6 टाईपचे कनेक्शन याच्यामध्ये लिहायचे. सब पॉईंटमध्ये लिहिता येईल ना. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इम्पिडन्सेस. प्रायमरी वाइंडिंगचं इम्पिडन्स किती आहे आणि सेकंडरी वाइंडिंगचं इम्पिडन्स किती आहे ते बघायचं याच्यामध्ये. ओके, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगचं इम्पिडन्स तर कमीच पाहिजे ना. इम्पिडन्स जास्त असेल तर काय होईल, ड्रॉप होईल, व्होल्टेज ड्रॉप होईल. ओके, तर ते कमीच पाहिजे, एफिशियन्सी वाढते. मग त्याच्यानंतर टर्मिनल अरेंजमेंट. टर्मिनल अरेंजमेंट कशी आहे, स्टार आहे का डेल्टा आहे का डेल्टा आहे, डेल्टा ओपन, डेल्टा स्कॉट कनेक्शन, तर हे टर्मिनल अरेंजमेंट. त्याच्यानंतर कूलिंग. ट्रान्सफॉर्मर कशा पद्धतीने कूल होतो तुम्ही बघितलं, सर्क्युलेटिंग कूलिंग ट्यूब्स असतात ट्रान्सफॉर्मरला. मग त्याचे 4 टाईपचे कूलिंग आहेत. पहिलं तर नॅचरल कूलिंग, दुसरं फोर्स एअर कूलिंग. पहिलं नॅचरल कूलिंग, दुसरं आहे फोर्स एअर कूलिंग, तिसरं आहे ऑइल नॅचरल, चौथं आहे फोर्स ऑइल कूलिंग, 5वं आहे वॉटर नॅचरल आणि फोर्स वॉटर कूलिंग. तर पहा, हे वेगवेगळे कूलिंग आहेत, त्याचे सब वेगवेगळे नाव आहेत. एक तर नॅचरल एअर कूलिंग, दुसरं फोर्स एअर कूलिंग, म्हणजे साधा हवानी साधी त्या थंड होते, किंवा फोर्सफुली फॅन लावलेले असतात, पाहिले असतील मोठ्या ट्रान्सफॉर्मरला फॅन लावलेले. नंतर ऑइल नॅचरल, ऑइल सर्क्युलेट होऊन कूलिंग होती. त्याच्यानंतर फोर्स ऑइलला पण प्रेशराईज केलेलं आहे कूल करण्यासाठी, स्पेशल कूलिंग. वॉटर कूलिंग, सेपरेट वॉटरची कूलिंग तिला प्रोव्हाइड केलेली असते. अशा वेगवेगळ्या टाईपच्या कूलिंग आहेत. तर जनरली आपण नॅचरल ऑइल कूलिंग वापरतो, तेच ऑइल सर्क्युलेट होत असतं. ओके, तर हे कूलिंग आहे. कूलिंगवर पण ट्रान्सफॉर्मर डिपेंड करतं कोणत्या टाईपची कूलिंग आहे, येतं लक्षात. त्याच्यानंतर फिटिंग अँड ॲक्सेसरी. फिटिंगमध्ये कशा पद्धतीने फिटिंग आहे, पोल माउंटेड आहे का प्लिंथ माउंटेड आहे का सस्पेंडेड टाईप आहे का एकाच खांब्यावर 3 कनेक्टेड आहे का खाली ओट्यावर बसवलेलं आहे प्लिंथिंग आहे का अंडरग्राऊंड आहे, अंडरग्राऊंड म्हणजे इंडोर आहे. तर असे वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मरच्या फिटिंगवर आणि त्याच्या सिलेक्शनवर सुद्धा त्याचं सिलेक्शन होतं आहे.
त्याच्यानंतर टेम्परेचर राईज. आता टेम्परेचर राईज आणि कुलिंग हे जवळपास सारखंच असल्यासारखं आहे. तर किती टेम्परेचर राईज होते त्याच्यावर सुद्धा त्याचं सिलेक्शन क्रायटेरिया डिपेंड करतो. त्याच्यानंतर व्होल्टेज व्हेक्टर ग्रुप, कोणत्या टाईपचा व्हेक्टर ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा सिलेक्शन डिपेंड करतं. तर परीक्षेमध्ये 4 मार्काला किंवा 6 मार्काला हे प्रश्न विचारतात. याच्यामध्ये सब पॉईंटमध्ये स्मॉलमध्ये एक्सप्लेनेशन करायचं. येतं लक्षात? करता येईल ना? कोणाकोणाला समजलं आहे? काहीच अडचण नाही. चला आता आपल्याला बघायचं आहे डिफरन्स बिटवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर अँड डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. बघा 10च पॉईंट घेतलेत आपण, खूप जास्त नाही घेतले. पण हा पण प्रश्न 4 किंवा 6 मार्काला विचारतात. 2 मार्काला तर विचारू शकतात. 4 पॉईंट लिहा. तर पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय रे? पॉवर ट्रान्सफॉर्मर जे की ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरतात. स्टेप अप किंवा स्टेप डाऊन मोठाले ट्रान्सफॉर्मर MVA. ओके. तर हे इन MVA असते. कशामध्ये? MVA. 5 MVA, 10 MVA, 500 KVA वगैरे वगैरे. तर हे पॉवर ट्रान्सफॉर्मर. हे काय? बारक 25 KVA, 50 KVA, 100 KVA, 200 KVA पर्यंतच. हे 200 KVA पेक्षा जास्त. त्याच्यानंतर याचं व्होल्टेज रेटिंग किती असतं रे? 400 KVA, 200 KV, 33 KV अशा व्होल्टेज रेटिंग. याचं 11 KV, 66 KV कमी, 11 KV पेक्षा कमी असतं. हे कुठं वापरतो? ट्रान्समिशन लाईनला. हे कुठं वापरतो? डिस्ट्रीब्युशनला. इथं आपण ऑल डे एफिशियन्सी फाइंड आउट करतो. इथं आपण नॅचरल एफिशियन्सी फाइंड आउट करतो. याची पॉवर रेटिंग 200 KVA पेक्षा जास्त असते. याची पॉवर रेटिंग 200 KVA पेक्षा कमी असते. याची साईज मोठी आहे, त्याची साईज छोटी आहे. याला फुल लोड असतो, याला व्हेरिएबल लोड. डिस्ट्रीब्युशनला आकडे टाकतात ना लोक, त्याच्यामुळे लोड कमी जास्त होतो. इथं कॉन्स्टंट लोड असतो, फुल लोड असतो. इन्सुलेशन लेवल याचे जास्त आहे, त्याचं कमी आहे. इन्स्टॉलेशन डिफिकल्टी, हे इन्स्टॉल करणं सोपं नाही आहे. ओके. खूप मोठा हेवी ट्रान्सफॉर्मर असतो. हे काय आणलं, बसवलं, संपला विषय. फ्लक्स डेन्सिटी याची हायर आहे, त्याची कमी आहे. मॅक्सिमम इफिशियन्सी याची नियर टू 100%. ओके. आणि याची 75% एफिशियन्सी किंवा त्याहीपेक्षा कमी असते डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची. कॉस्ट याची जास्त, याची कमी आहे. ओके. तर या पद्धतीने अजून बरेच पॉईंट आहेत. तर एक्झाममध्ये 8 पॉईंट लिहायचे 4 मार्काला. जर 8 मार्काला आलं तर 16 पॉईंट लिहायचे. 8 पॉईंटच लिहिले तरी सफिशियंट आहे. 8ला 8 असले तरी बस आहे. समजलं? सो राईट ऑन दिस.